आपला जो अहिल्यानगर शिर्डी रस्ता आहे हा नॅशनल हायवेकडे आहे खरं म्हणजे. आणि मध्यंतरी गडकरी साहेबांनी पण ह्याच्यात लक्ष घातलं होतं. मला वाटतं ह्या आधी जरा म्हणावं तसे एजन्सी ज्या आहेत ह्या चांगल्या नव्हत्या, योग्य नव्हत्या. त्यामुळं रस्त्याची परिस्थिती ही सुधारलीच नाही ही वस्तुस्थिती आहे. आता परत एकदा नॅशनल हायवेवाल्यांनी टेंडर करून नवीन एजन्सी दिली आहे. थोडं आता पावसाचे पण दिवस लांबल्यामुळं थोडं काम म्हणजे रखडलं किंवा थोडं उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. पण मला स्वतः गडकरी साहेबांनी हे केलं कारण मी दिल्लीत त्यांना एकदा भेटलो होतो. त्यावेळेला मला त्यांनी सांगितले की मी स्वतः लक्ष घातलंय आणि म्हटले मी नीटनेटकं हे काम करून घेईन. राहिला विषय आपला संभाजीनगरकडे जाण्याचा रस्त्याचं पण त्याचं पण काम आपण MSIDC कडनं हाती घेतोय. आणि मी आपला जुना रस्ता म्हणजे जो नेहमीचा आपला आहे तो आणि दुसरा आपण जो एक ग्रीनफील्ड कॉरिडॉर करायचं चाललंय राज्य सरकारचं. असे दोन्ही रस्ते प्रस्तावित आहेत. आज थोडी अडचण आहे ती आपण नक्कीच जरा दुरुस्ती करून वगैरे आपण ती दूर करू. त्याला जे काही म्हणजे डांबरीकरण करायला लागेल किंवा जे काही जिथं खड्डे पडले, जिथं पावसामुळे नुकसान झाले किंवा काही समजा वाहून गेला असेल कुठं तर त्या दुरुस्त्या आपण करू. पण एक कायमस्वरूपी हा म्हणजे मार्ग निघाला पाहिजे ही आमची सरकारची भूमिका आहे. नक्कीच आता जरा अडचणी येतायत ही वस्तुस्थिती आहे. पण ह्यातनं मार्ग लवकरात लवकर काढण्याचा आमचा प्रयत्न चाललाय आणि ही दोन्ही कामं जी आहेत ती आम्ही लवकर मार्गी पण आज आवर्जून या ठिकाणी घरी येऊन त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. थोडं दुःख झालं हे येत असताना कारण त्यांना भेटायची सवय होती. त्यांच्या बरोबर बसायची, गप्पा मारायची सवय होती आणि आज दर्शन घ्यायला इथे यायला लागतंय. हे थोडं नक्कीच मनाला हेलावून टाकणारी घटना आहे. शेवटी परमेश्वराच्या इच्छेपुढे आपलं काही नसतं. मी माझ्या वतीनं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि अक्षय आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखाच्या डोंगरातनं बाहेर पडण्याची ताकद परमेश्वरानं द्यावी हीच प्रार्थना करतो. मी माहिती घेतो याबद्दल कारण आमच्या विभागाकडे तरी किंवा माझ्यापर्यंत तरी ह्या अशा तक्रारीची कुठली चौकशीची वगैरे फाईल म्हणा नसती म्हणा आलेली नाही. पण नक्की मी आपण म्हणलंय तसं एसींकडनं सीईंकडनं वगैरे व या पद्धतीनं या आपल्या विभागात जर काही झालं असेल तर मी त्याची नक्की माहिती घेईन आणि ज्यांनी कोणी चुकीचं केलं असेल त्यांच्यावर आपण कार्यवाही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.